झाला आपलं टाइम पुण्याचं निघायचं. सगळे सुमसाम आहेत आणि या सुमसाममध्ये आपल्याला जायचं पुण्याला. तर मयूर शेटला म्हणलं बायपासला या पुलाखाली. आता मी निघतो इथून 10 मिनिटांनी त्याला निघायला लावले. टाइम नाही घालता निघतो आता. भेटू. महानगरपालिकेची कमान तिकडे राहिला बायपास. आमचा मयूर बघा कसा आलोय ते. मी पण बघा कसं आलोय. काय हरकत नाही जायचं ना. तर आता ते होईल सेट पाय पडू लागू. हा चालेल चालेल. चला आता जाऊ. उशीर झाला. विषय असा आहे मी येताना टोटल 3 ॲक्सिडेंट बघितले. एक नगरमध्ये, एक इथं पुण्यामध्ये, इथं सांगवी साईड, इथं पुण्यामध्ये सांगवी साईड, आणि एक नगरमध्ये झाला. हां दुसरा आय थिंक रांजणगावच्या मागं का पुढं 3 ॲक्सिडेंट बघितले. तुम्हाला सांगतो मी. थोडासा झोपतो वगैरे एक 15-20 मिनटं आणि मग परत भेटू आपण. मयूर पण येतोय मागून. आमचं थोडंसं गॅप पडलं आहे. मी थोडंसं पुढं आलं तो थोडंसं मागं राहिलो. तर येईल तो. मी पिशवी पण खाली विसरलो आपल्या जेवणाची. ठीक आहे काय हरकत नाही. जवळ पडतो विडतो आणि सरळ पडू म्हणतोय. पडलो बिडलो मस्त डोळा लागला आणि लगेच पार्सल आला आपलं. तर करतो मी रिव्हिल पार्सल वगैरे घेतो परत. आलं आपलं पार्सल. लेट्स डू अनबॉक्सिंग. त्याच्यात काय आहे, एक ट्रान्समीटर आहे आणि 2 रिसिव्हर आहे. ते सॉरी 1 रिसिव्हर आहे 2 ट्रान्समीटर असं म्हणू शकतो आपण. अशी लेट मी जस्ट याच्यात काय याच्यात काय ते हाय राव चार्जिंगचं आहे का. ओके हां चार्जिंग कॉर्ड. ओके हे 2 स्वॅब आहेत म्हणजे माईकसाठी आणि एक हे 2 चार्जिंग कॉर्ड आहे का. 2 चार्जिंग कॉर्ड असतील मे बी. ठीक आहे अनबॉक्सिंगच करू पूर्ण. त्यामधलं मला एक USB to C आणि एक C to C आहे त्याच्यामुळे विषय येतो. दुसरी गोष्ट अशी याच्यात काही नाही खाली बाकी हे पुस्तक युजर मॅन्युअल. त्याच्यानंतर वॉरंटी असेल ही 1 year वॉरंटी. ते एवढ्या गोष्टी आहेत. तर आता ठेवून देतो आहे आणि तुम्हाला क्वालिटी चेक करतो. हा माईक मागवला आहे मी. ग्रेनारिओ वायरलेस मायक्रोफोन. तुम्हाला रिव्ह्यू पण देईल मी. पण आता थोडं पळतो मी थोडं. आता व्हिडिओ ह्याच्यातून आवाज येतो आहे. आता ह्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी कळेल किती काय. दुसरी गोष्ट अशी अजून केलं आय थिंक 3 level नॉईज कॅन्सलेशन पण आहे. म्यूट पण करता येतं आणि चार्जिंगचं इंडिकेटर पण येतं. तर ठीक आहे. आता हे विथ माईक आहे विदाऊट माईक बघा आवाज कसा आहे. दोन्ही गोष्टी माझ्या हातात आहे. आवाज तुम्हाला कळत असेल भरपूर इकडला तिकडला आवाज येत असेल. सगळं शेअर करतो मी. मला थोडा वेळ झोपतो परत. असं आहे मी बसलो चिक्यापाशी. चिक्या आणि पार्थचा विषय चालू आहे. नगर वर्सेस पार्थला देतो माहिती आहे. पार्थ माझं असं म्हणणं आहे नगर वर्सेस नाशिकमध्ये कोणती लस्सी भारी आहे, नगरची का नाशिकची. काय वाटतं आजपर्यंत म्हणजे जेवढे पण मी नाशिकचं ट्राय केलं आहे आणि काल पहिल्यांदा जी यांची इथली ट्राय केली तर मला असं वाटतं आहे का ही जास्त बेटर आहे. नगरवाली का नाशिकची कोणती ट्राय केली तू भारीवाली. त्यानंतर आरकेवरच्या 2-3 वर्ष ट्राय केलं आहे. तिकडे कॉम्बर्सीची केली. निकुम जॉनी भाई काय बोल. माझी मीटिंग चालू आहे ऑनलाईन. बोल. मयूर तुला फक्त लस्सीच आवडले का वडापाव वगैरे त्याचे काय रिव्ह्यू आहे. ते दिले ना काल रिव्ह्यू परत कधी आपण पण सांग ना भाई कसं वाटलं ते अजून म्हणून म्हणतोय काय विचारतोय रिव्ह्यू घेतोय. त्याने खाल्लंय ना त्याच्यामुळं आता तो 2-3 दिवस तारीफ करावं लागेल त्याची. तारीफचा प्रश्न नाही भाऊ. जेन्युन आहे. ओजी कळलं का. नगर म्हणजे ओजी. तिथून खायची सुरुवात होते. मी घेतच होतो ना मजा एवढ्या दिवस पण ॲक्च्युअलमध्ये खाल्लं. बघावं लागेल ना स्वतःहून एक्सपिरियन्स केल्याशिवाय समजत नाही. प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. तू नाशिकचा आहे का. अजून तर खूप काही याला खूप काही एक्सप्लोर करायचं बाकी होतं पण याला काल घाई होती. हां वर्षा पॅटीस झालं. परत 3-4 गोष्टी होत्या. पावभाजी पापडच्या भाजीचं काय पापड भाजी तिथं सुप्रसिद्ध नाही. 6 वाजेपर्यंत चालू राहते. पापड भाजी चांगली नाही भारी कळलं का. ओजी म्हणतात त्याला. ओजी पापड भाजी नाही. ते गरम असते तर तिथं चांगलं वाटतं. 1 घंटा किंवा पुण्यापर्यंत येऊस त्या पापडचा विषय होय असा विषय. तुला काय वाटतं. चांगला माहीत घेतला भारी.
केस पण भारी. हे ओंकार तुझ्या घरी थांबतो निको का एखादं एक व्हॉट यू वॉन्ट. माईक घेऊन मीटिंग चालू कोणासोबत मीटिंग चालू आहे. बोल 100% भरपूर जागा आहे. ये प्लीज कधी पण. अरे माझ्या तोंडातून परत थुका पाडत राहिलं होतं यांना मी यायची केलं म्हणत होतो. अरे थांबतच नव्हतं. त्याला विचार हो, पण माझी मजबुरी होती, तुला म्हटलं ना मी काल. मला घरचा कॉल आला होता. पोर येऊ राहिले घरी म्हणलं मला वडील म्हणले पोर येऊ राहिले घरी म्हणलं पोरं काय थड देऊ राहिलेत चाललेत पोर. जॉनी व्हायला गेला. जॉनी भाई नाही हॅलो. काय सांगू. तू राहू दे. नाशिकच्या पुण्याबद्दल बोल ना भाई. तिकडून कोणी बोलत नाही ना. हॅलो. ते जाऊ दे. एवढे दिवस सुट्ट्या घेतल्या कसं वाटलं. आनंद वाटला. कोणता आनंद. कुठे गेला सुट्ट्यांना. तू स्टेटस पाहिजे. बऱ्याच ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून एक मनात होतं माझ्या की कुठेतरी जाऊया वगैरे. तर एक्सप्लोअर केलं मी आणि मग बरेच ठिकाण बघितले. आणि एक मिनटं थोडे मला स्टँडर्डने वाटत आहे. माईक इथे लावू नाही शकत का. कुठल्या कंपनीचं आहे ओंकार. दिस इज अ ग्रेनरी कंपनी. ओके. मी बोललो ऑलरेडी. हां तर बोल ना चल माईक दे. अरे खर्च काय म्हणतो. काय नाही बाबा नवीन खर्च केला वाटतं. नवीन करते. कोणी गेला तू गेला का मी ओंकार माझ्याकडे एवढा वेळ नाही. मी मीटिंग थांबून. करून टाकलं म्हणजे अमेरिका वेगळा सायन्स. नाही तसं नाही सर. तुमचं नवीन नाव काय. अरे सॉरी हे आमचे सिनियर आहेत. नाही सार्थक सर आमचे आता मस्त काम. माईक चालू केलं नाही का बॉम्बला. माईक चालूच नाही. अरे त्याच्यातून झाला. हावाला चालू आहे का ओंकार. इथलं रिसिव्हर ऑन आहे का तुझं. चालू झाला. रिसिव्हर ऑन आहे का. रिसिव्हर ऑन आहे का. रिसिव्हर